नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज जन्माष्टमी आहे आणि जन्माष्टमीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. सकाळी सकाळी 11 वाजून गेलेले तरीसुद्धा आम्ही शाळेत काही गेलो नव्हतो. त्याचं कारण म्हणजे ओजसला आज शाळेत कृष्ण बनून जायचं होतं. आता कृष्ण बनून जायचं होतं पण त्याचं सामान मी काहीच आणलं नव्हतं. जे पण घरात होतं पण काहीसं सामान जे की मला मार्केटमध्ये जाऊन मला घेऊन यावं लागलं. ते म्हणजे काय तर माळ नव्हती माझ्याकडे, जी की नॉर्मल माळ हवी होती. ती माळ मी आणली. त्याच्यानंतर गंध लावायचा होता. तो गंध म्हणजे रेड कलरचा, लाल कलरचा आणि पांढऱ्या कलरचा गंध नव्हता घरामध्ये. तर तो सुद्धा मी आणायला गेली होती. त्याच्याबरोबर बासरीसुद्धा आणायला गेलेली. तर हे सगळं आणण्यासाठी मला उशीर झाला, कारण आज सोमवारसुद्धा आहे श्रावणातला. मग मंदिरातसुद्धा जायचं होतं आणि हे सगळी म्हणजे घरातली सगळी कामं होईपर्यंत उशीर झाला आणि 11ची शाळा होती. 11 वाजून गेले होते. पण काहीतरी फंक्शन असेल तर थोडं लेट गेलं तरी चालतं, म्हणजे अगदी 5-10 मिनिट लेट झाला तरी चालतं. त्याच्यामुळे मग मी त्याची व्यवस्थित तयारी करून घेतली आणि ह्या वेळेस मला खूप आनंद का होत होता, तर त्याला खूप हौस होती कृष्ण बनायची. जे की गेल्या वर्षीचं मला आठवलं. गेल्या वर्षी त्याला कृष्ण बनवायचा म्हणून मी इतकी हातापायी होत होती की तो त्याला जर समजा मी ते काय म्हणू शकतो, मोराचं पीस वगैरे हे सगळं डोक्याला लावलेलं, तर तो लगेच काढून टाकायचा, काहीच ठेवत नव्हता. जे कानातलं घातलं तर सगळं काढून टाकायचं. पण ह्या वर्षी त्याला खूप छान वाटत होतं. त्याचं कारण म्हणजे त्याच्या शाळेमध्ये त्याला सांगितलेलं कृष्ण बनून यायला. तर त्याचंसुद्धा रात्रीपासून असंच चाललेलं की मला कृष्ण बनायचं आहे, मला तू काय काय करणार आहेस, मला कृष्ण बनायचं आहे. तो खूपच खुश होता. अशा प्रकारे मी त्याला अशी तयारी केली आणि तुम्ही बघू शकता हे सगळं माझ्याकडे पहिलंच होतं. ही ज्वेलरी वगैरे माझीच होती. माळ फक्त त्याला घेऊन आलेली आत्या, आणि अजून खूप सारी ज्वेलरी वगैरे सगळं घालायचं होतं. पण मी म्हटलं ठीक आहे, इतकंच चांगलं दिसतंय म्हणून मग तितकंच घातलं. आणि तुम्ही हे सुद्धा बघू शकता. तर अशा प्रकारे आपला कृष्ण तयार झालेला आहे. खूप खुश आहे, तुम्ही बघतच असाल. त्याच्यानंतर मग मी म्हटलं असंच म्हणजे त्याच्यावर शॉलसुद्धा हे करायला हवी, म्हणून मी एक ब्लाऊजचा पीस घेतला, त्याला फोल्ड मारल्या ज्या की आपण पिन करतो त्याच्याप्रमाणे, आणि त्याच्यानंतर म्हणजे निऱ्या करतो त्याच्याप्रमाणे फोल्ड केलं आणि त्याच्यानंतर ही अशी पिन लावली. आणि आता तुम्ही हा लुक बघू शकता माझ्या कृष्णाचा. चला तर आता शाळेत सोडायला चालली आहे मी आणि शाळेत पोचला तो. त्याच्यानंतर जेव्हा घरी घेऊन आली मी, तेव्हा अगदी चाळभरच फिरायला लागला. तो इतका खुश होता की सगळ्यांनाच सांगत होता, सगळ्या चाळीतल्या फ्रेंड्सना त्याच्या, आणि सगळ्यांना सांगत होता मी कृष्ण बनलोय, मी कृष्ण बनलोय, मी आज कृष्ण आहे. त्याच्यानंतर इकडे तिकडे कृष्णासारखाच फिरायला लागला. खूप छान वाटलं. खूप म्हणजे त्याच्या एक आठवणीतला दिवस, आणि काय म्हणू शकतो त्याला आपण, खूप नटखट कृष्ण आज आमचा असा झाला आहे. तर कसा वाटला आमचा कृष्णा ते नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.